चान्सेस इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता कशाची व्हॅल्यू काढायची? पण प्रश्न आहे चॅप्टर कोणता कोण घातांक. मग घातांकाचा नियम कुठे लागतो? आता जर कालचा तुम्हाला आठवत असेल तर आम्ही सांगितलं घातांकाचा नियम कुठे लागतो. घातांकाचा जर नियम लावायचा असेल एक तर चल सारखे पाहिजे, नाही तर घात सारखे पाहिजे, नाही तर सारखे करता आले पाहिजे. आता बघा इथे सारखं आहे का काही? नाही. सारखं करता येते. सारखं कसं करता येते बघा. मला सांगा हा घन आहे का वर्ग आहे? घन आहे ना. कितीचा घन आहे? पक्क 7चा घन आहे. स्वप्नील आठवले का 7चा घन आहे ना. 7चा घन आहे आणि बाहेर किती आहे? 5 आहे ना. 5. मग आता मला सांगा अर्थ काही बदलला का? नाही बदललं, सारखंच आहे. इथे नियम लागते ना. दोघाचा काय बदलते? गुणाकार. 5 3 किती होते? म्हणजे 7चा घात किती झाला? आणि इकडे 7चा घात किती झाला? 20 आहे. बघा आता हे चल सारखे झालेले पण आपल्याला याचं काम आहे का? नाही, याचं काम नाही. आपल्याला x ची व्हॅल्यू विचारली आहे, तर x ची व्हॅल्यू किती झाली? x ची व्हॅल्यू झाली. समजलं नाही? सोबत आपण काय केलं, लागत नव्हतं म्हणून सारखं केलं. सारखं केलं लक्षात